समाधी अर्थात कुशल चित्ताची एकाग्रता. पूर्वी आपण अनेकदा पाहत आलो आहोत, शील हे मनुष्याला स्थैर्य देणारे आहे. शीलाचरणामुळे मनुष्य हा स्थिरावतो, स्थिर होतो. तेव्हाच त्याच्या चित्ताची अवस्था ही कुशल असू शकते. आणि जेव्हा जेव्हा मनुष्याचे चित्त हे कुशल अवस्थेत असेल, तेव्हाच मनुष्य हा मार्गक्रमण करण्यात एकाग्र होऊ शकतो. अन्यथा विचलित असलेला कोणीही मनुष्य हा मार्गक्रमणामध्ये, कोणत्याही कर्मामध्ये, कृतीमध्ये, आचरणात, विचारात अथवा व्यवहारात स्थिर होऊ शकत नाही. समाधीचे हे तीनही अंग कशावर आधारित आहेत, तर ते मौन धारण करण्यावर आधारित आहे. मौन जेवढे परिपूर्ण असेल, समाधी तेवढी परिपक्व होत जाईल. भगवंतांनी म्हटलेलं आहे की मौन हे 3 प्रकारचे आहे. समाधीचा आधार, कुशल चित्ताच्या एकाग्रतेचा आधार, सम्यक प्रयत्नांचा आधार, यथायोग्याने अर्थपूर्ण प्रयत्नांचा आधार, सम्यक स्मृतीचा आधार, अर्थपूर्ण जागृत अवस्थेचा आधार आणि सम्यक समाधीचा आधार, अर्थपूर्ण कुशल चित्ताच्या एकाग्रतेचा आधार मौन आहे. हे मौन 3 प्रकारचे आहे: शारीरिक, वाचिक आणि मानसिक. शरीराचे मौन, वाणीचे मौन आणि मनाचे मौन. आपण अनेकदा पाहत आलो आहोत की जे शील आपण ग्रहण करीत आहात, इथे मनुष्य ग्रहण करतो, पंचशील असेल, अष्टशील असेल, दशशील असेल, पातिमोक्ष समरशील असेल, ह्या शीलाचा आधार सुद्धा शरीर, वाचा आणि मन आहे. मग या 3ही प्रकारे पूर्वी म्हटल्याप्रमाणे की एखाद्या मनुष्याची श्रेष्ठता ही परिपूर्ण होते, त्याला आधार शीलाचरणाचा आहे. आणि प्रत्येक वेळा आपण हे पाहत आहोत की शरीराचे मौन, प्राणी हत्या करण्यापासून विरक्त राहणे, चोरी करण्यापासून विरक्त राहणे आणि कामभोगासंबंधी मिथ्याचार करण्यापासून विरक्त राहणे. समाधीचा आधार मी आपल्याला सांगत आहे, हे शारीरिक मौन आहे. शारीरिक मौन आहे प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे आणि काम भोगासंबंधी मिथ्याचार न करणे. वाणीचे मौन आहे असत्य वचन न बोलणे, चुगली न करणे, टिंगलटवाळी न करणे, कोणाबद्दल बदनामीकारक न बोलणे, कठोर शब्दात न बोलणे, कारण नसताना अर्थहीन गोष्टी
बोलून शांतीभंग करणे न करणे हे वाणीचे मौन आहे. मनाचे मौन मी आपल्याला सांगत आहे समाधीचा आधार. जी समाधी आहे कुशल चित्ताची एकाग्रता. आपण पूर्वी पाहिले की चित्ताची एकाग्रता दोन प्रकारची आहे, कुशल कर्म करण्याची आणि अकुशल कर्म करण्याची. हे जे मनाचे मौन आहे, भगवंतांनी म्हटलंय भिक्षूंनो, आश्रवांचा क्षय करून अनाश्रव चित्त विमुक्ती प्रज्ञेच्या विमुक्तीला आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये हे प्रज्ञारूपी प्रज्ञेच्या साहाय्याने स्वयं आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये विमुक्तीच्या ज्ञानदर्शनाचा अनुभव करणे हे मन समाधीचा प्रमुख आधार आहे. आश्रमांचा क्षय करून अनाश्रव चित्त असलेला प्रज्ञेच्या साहाय्याने विमुक्तीच्या ज्ञानदर्शनाला या स्वतःच्या शरीरामध्ये अनुभव करून जो विहार करतो, विचरण करतो, तर हे मनाचे मौन आहे, त्याचे हे परिणाम आहे. काय मुनिंग वची मुनिंग सेतो मुनिंग अनासवंग मुनी मोनेय संपन्नं आहू सब पहा पिनंती होती. भगवंतांनी म्हटलेलं आहे की कुणू कायेचे शरीराचे मौन, वाणीचे मौन आणि चित्ताचे मौन जो धारण करतो असा व्यक्ती हा स्वतःमध्ये सर्व प्रकारचे दर्शन करू शकतो. स्वतःमध्ये यापूर्वी सुद्धा अनेकदा मी आपणास सांगितले की बुद्धाचे दर्शन, बुद्धत्वाचे दर्शन आपणाला स्वतःमध्ये करावायचे आहे. हे बुद्धत्वाचे दर्शन जर आपणाला स्वतःमध्ये करावायचे आहे तर मग मात्र त्याला शील, समाधी आणि प्रज्ञा हा मार्ग अनिवार्य. समाधी भावनेचा अभ्यास करण्याने, समाधी मार्गाची भावना करण्याने कोणीही मनुष्य स्वतःला स्वतःमध्ये शोधू शकतो. जसे मनाचे मौन म्हणून भगवंतांनी जे वर्णन केले, अनाश्रव चित्त, आश्रव हे मनाला एक प्रकारे कुंपणात अडकविणारे आहेत. आश्रव हे मनाला दबावात ठेवणारे आहेत, झाकून ठेवणारे आहेत. आश्रव म्हणजे मल, मनाचे मल, चित्तमल. या आश्रमांचा क्षय होतो तेव्हाच मनुष्य हा प्रज्ञेच्या साहाय्याने विमुक्तीचे ज्ञानदर्शन या शरीरात अनुभव करू शकतो. ही विमुक्ती पहिल्यांदा आपण जर जाणले की आश्रम मनाचे मन, पूर्वी देखील अनेकदा आपण ऐकलं आहे की मनाचे मन लोभ, द्वेष, मोह, ईर्ष्या, क्रोध, स्वार्थ, अहंकार, सूडबुद्धी
हे आश्रम आहे. आणि मन शारीरिक आणि वाचिक कर्माचे प्रधान आहे, उगमस्थान आहे, केंद्रस्थान आहे. हे शरीर आणि ही वाचा मनाच्या इशाऱ्यावर कर्म करणारे आहेत. तेव्हा सर्वप्रथम तर हे मनाचे मौन महत्वपूर्ण आहे. हे मन जोपर्यंत आश्रमातून विमुक्त असणार नाही, हे मन जोपर्यंत स्वच्छ असणार नाही, निर्मळ असणार नाही, तोपर्यंत शारीरिक कर्मामध्ये वाचिक कर्मामध्ये विशुद्धी असणार नाही. पूर्वी म्हटल्याप्रमाणे मन हे सर्वच कर्माचे आधार आहे. आणि हे मन जर विशुद्ध असेल, एकाग्र असेल, विशुद्ध असेल तरच ते एकाग्र असेल. जसे अकुशल कर्म करणारे, अकुशल कर्म करण्याचे आदेश देणारे मन हे कधी स्थिर असू शकत नाही. जसे शारीरिक कर्मामध्ये ज्याला चोरी कर्म आपण म्हणू, प्राणी हत्या कर्म आपण म्हणू, किंवा कामामध्ये मिथ्याचार आपण म्हणू, या शारीरिक कर्माचा आधार हे मन आहे. हे उगमस्थान शारीरिक कर्माचे मन आहे. ज्याप्रमाणे अकुशल कर्माचे उगम हे मनात होते, त्याप्रमाणे कुशल कर्माचे उगमस्थान सुद्धा मन आहे. आणि हे मन अशुद्ध असेल, अस्थिर असेल, तर शरीराला जेव्हा ते आदेश देते तेव्हा ते भयभीत झालेले असते. थोडक्यात शरीराचे असो की वाणीचे असो, अकुशल कर्म घडून येत असताना मन हे अस्थिर असते. जसे चोरी करत असताना अस्थिर असतो, भयभीत झालेला असतो. शारीरिक कर्मामध्ये कोणतेही कर्म, दूषित कर्म जेव्हा घडून येतात तेव्हा ते पूर्ण अस्थिर अवस्थेत असतात, अस्थिरतेमध्ये. जसे शारीरिक कर्मामध्ये जे दोष आहेत, कामामध्ये मिथ्याचार, प्राणी हत्या, चोरी, हे दूषित कर्म, मिथ्या कर्म करत असताना मनुष्य हा कधी एकाग्र असू शकत नाही. तो अस्थिर आहे, अस्वस्थ आहे, भयभीत झालेला.
त्याची ही चुकीची धारणा आहे की मी हे करण्यात परफेक्ट आहे, पटाईत आहे. परंतु वास्तविक तसे नसून तो अत्यंत भयभीत झालेला आहे. आणि असे असताना सुद्धा जर त्यामध्ये तो यशस्वी होतो तर यशस्वी झाल्यामुळे त्याचे भय कधी दूर होत नाही. हे झाले शारीरिक कर्माबद्दल. जसे वाणीचे कर्म. एखादा मनुष्य असत्य बोलतो म्हणजे तो स्थिर असतो असे नाही. तो अस्थिर असतो, तो भयभीत झालेला असतो, तरच तो असत्य बोलतो. एखादा मनुष्य कठोर वचनात बोलतो म्हणजे तो फार धाडसी आहे असेही नाही. काही वेळेला तो भयभीत झालेला असतो आणि पूर्णपणे अस्थिर झालेला असतो, तरच तो ते अकुशल कर्म करतो. थोडक्यात ही समाधी भगवंतांनी वर्णन केलेली आहे. अतिशय विशाल असं समाधीचं क्षेत्र आहे. समाधी हे क्षेत्र अत्यंत विशाल आहे. समाधी भावना ही या 3 प्रकारात, मग चालत असताना, उभे असताना, बसलेले असताना, विश्रांती करीत असताना, बोलत असताना, मौन धारण केलेले असताना, कोणतेही कर्म करत असताना ही एकाग्रता सदाचरणाच्या आधारे मनुष्य धारण करू शकतो. समाधीमध्ये जी बाधा उत्पन्न होत असते, समाधीला जर सर्वात मोठा अडथळा कुशल चित्ताच्या एकाग्रतेला जागरूक राहण्याबद्दल किंवा योग्य कर्म करण्याबद्दल, योग्य प्रयत्न करण्याबद्दल, हे प्रयत्न तुम्हा सांसारिक जीवन जगणाऱ्या लोकांच्या करिता जसे व्यावहारिक धर्म सांभाळून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून उद्योगशील राहून तुम्हाला सांसारिक जीवनाचे व्यवहार हे सुरळीत चालवता येतात. हे प्रयत्न सुद्धा जगण्याचा आधार ठरतात. परंतु याच प्रयत्नांनी मनुष्य हा मनुष्यत्वाचे जीवन जगतो असे ना, ज्याला सम्यक प्रयत्न असं म्हटलेलं आहे, सम्यक व्यायाम असं म्हटलेलं आहे. हे शील अबाधित राहावे यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे सम्यक प्रयत्न, योग्य प्रयत्न. सदैव जीवितपर्यंत कुशल चित्ताच्या एकाग्रतेमध्ये स्थैर्य राहावे यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे सम्यक प्रयत्न. शारीरिक कर्माच्या, वाचिक आणि मानसिक कर्माच्या विशुद्धीसाठी केलेले प्रयत्न म्हणजे सम्यक प्रयत्न. आणि यासाठी मात्र जी कुशल चित्ताची एकाग्रता आहे ती स्मृती उपस्थित करणारी आहे. स्मृती, पूर्वी मी म्हटले की समाधीचे क्षेत्र हे अत्यंत विशाल आहे. स्मृती ही बुद्धत्वामध्ये किती महत्वपूर्ण आहे पूर्वी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. बुद्धत्व प्राप्तीच्या समयी बोधिसत्वांनी ज्या धर्माचा अवलंब केला त्यामध्ये स्मृती 4 प्रकारात सर्वप्रथम आहे. आणि आपण पाहिले विश्लेषणात्मक आपण
विस्तीर्ण स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कायगत अनुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धम्मानुस्मृती. स्मृती त्यानंतर 5 बलामध्ये आणि 5 इंद्रियामध्ये सुद्धा. मी पूर्वी सुद्धा आपल्याला इथेच हे सांगितलेले होते. त्यानंतर स्मृती ही आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सुद्धा आहे. म्हणजे स्मृती बुद्धत्वाचा किती प्रमुख आधार ठरलेली आहे. स्मृती म्हणजे जागरूक अवस्था. मी करत असलेल्या प्रयत्नांच्या प्रती मी जागरूक असणे ही समाधी आहे. मी करत असलेल्या प्रयत्नांच्या प्रती मी जागरूक असेल तर मात्र माझ्या प्रयत्नात काहीही अकुशल असणार नाही किंवा माझ्या प्रयत्नातून मला कधीही अपयश पाहावे लागणार नाही. कारण मी स्वयं करत असलेल्या प्रयत्नात मी जागरूक आहे. ही स्मृती. या अर्थाने स्मृतिमान असणे, सम्यक स्मृतीचा असणे म्हणजे या 4 प्रकारच्या स्मृतीला तर धारण करतो तो समाधीचा आधार आहे. पूर्वी आपण पाहिलेच. कायगतानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती आणि धम्मानुस्मृती. समाधीचे ते अंग आहेत. समाधीचा तो आधार देखील आहे. ही जागरूकता कशाप्रती? या शरीरामध्ये उपादवय धम्मीने उत्पन्न होत असलेल्या आणि व्यय होत असलेल्या संस्काराला एकाग्रतापूर्वक जाणून पाहून हे संस्कार उत्पन्न होत आहेत, हे संस्कार नष्ट होत आहेत, हे संस्कार उत्पन्न होत आहेत, हे संस्कार नष्ट होत आहेत, या संबंधी असणारी एकाग्रता कोणत्याही प्रकारच्या संस्काराच्या आसक्तीत मनुष्याला पडू देणार नाही. म्हणजे ही एकाग्रता धारण केलेला कोणीही मनुष्य कोणत्याही स्वरूपातील आसक्तीमध्ये कधीही अडकून पडणार नाही. अर्थात ही जी स्मृती आहे कुशल चित्ताला एकाग्र करण्याकरिता पुष्टी देणारी आहे, सहाय्यक ठरलेली आहे. सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या समाधी मार्गाच्या 3ही अंगाला विशुद्ध राखून जर एखादा मनुष्य मार्गक्रमण करतो तर त्याचे ते कर्म हे कुशल कर्म ठरतात आणि तरच एखादा मनुष्य विशुद्धीच्या ज्ञान दर्शनाला प्राप्त करू शकतो आपल्या स्वतःच्या शरीर विश्वामध्ये. आणि हे बुद्धाच्या तत्वज्ञानाचे, बुद्धत्वाचे, बुद्धगुणांचे, बुद्धाच्या धम्मगुणांचे हे दर्शन आहे. समाधीला सर्वात मोठी बाधा जर काही असेल तर भगवंतांनी म्हटलेलं आहे ती बाधा म्हणजे तृष्णा. तृष्णेचा हा पूर पार करण्याकरिता समाधी हा मार्ग प्रज्ञेला पुष्टी देणारा आहे. समाधी हे अंग 3 स्वरूपातील समाधी परिपूर्तीकडे नेणारे हे 3 अंग प्रज्ञेला बल देणारे आहेत, प्रज्ञेची पुष्टी करतात. समाधी अर्थात कुशल चित्ताची एकाग्रता भंग होण्याचे जे मुख्य कारण आहे ते म्हणजे तृष्णा.
तृष्णेचा हा पूर, तृष्णेचा हा मनुष्याच्या जीवितार्थातील असलेला जो स्रोत आहे तो पार करण्यानेच मनुष्य हा कुशल चित्ताच्या परिणामाला जाणू शकतो किंवा कुशल चित्ताचे ते परिणाम ठरू शकतात. अविद्या, मिथ्यादृष्टी, कामदृष्टी, भवदृष्टी, 4 प्रकारे ही तृष्णा विकसित होत असते. जसे कामतृष्णा समाधी मार्गाची मोठी बाधा आहे. कुशल चित्ताच्या एकाग्रतेला हे बाधक आहे. पंच कामगुण, ते पंच उपादान आपण पूर्वी पाहिले. या पंच कामगुणांच्या प्रती सदैव आसक्त असणे म्हणजे ही कामदृष्टी उत्पन्न होणे होय. जसे आपण पाहिले की रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श हे जे पंचगुण आहेत हे पेटत्या अग्नीला हवा दिल्यानंतर, पेटत्या अग्नीला हवा लागल्यानंतर, वारा लागल्यानंतर ती अग्नी फोफावत जाते. त्याप्रमाणे रूपाला, शब्दाला, गंधाला, रसाला आणि स्पर्शाला जर मनुष्याने महत्व दिले तर मात्र त्याची कामदृष्टी ही त्याला अस्वस्थ करणारी आहे, अशांत करणारी आहे, विचलित करणारी आहे. या अर्थाने ही कामदृष्टी समाधी मार्गातील एक बाधा आहे. दुसरे म्हणजे जी भवदृष्टी आहे, रूपाच्या प्रती आणि अरूपाच्या प्रती जो मनुष्य हा ध्यास धरतो, दृष्ट आणि अदृष्ट असलेल्या कल्पनेने आकार दिलेला ज्या भावना मनुष्य उत्पन्न करतो, धारण करतो, त्याला धरून ठेवतो आणि सातत्याने त्यामध्ये तो अडकून पडतो, तर असा मनुष्य भवदृष्टीच्या परिणामाने तृष्णेच्या या विळख्यात सापडतो किंवा तृष्णेला तो विकसित करतो आणि समाधी करिता, कुशल चित्ताच्या एकाग्रतेकरिता ही एक बाधा आहे. हा एक फार मोठा अडथळा आहे. तिसरे म्हणजे मिथ्यादृष्टी. ज्या काही मिथ्या धारणा समाधीचा अडथळा मी आपल्याला सांगत आहे की समाधी परिपक्व झाल्याशिवाय विशुद्धीचे ज्ञान दर्शन देणारी प्रज्ञा विकसित होऊ शकत नाही आणि विशुद्धीचे ज्ञान दर्शन झाल्याशिवाय बुद्धत्वाचे दर्शन होऊ शकत नाही, बुद्धाच्या धम्माचे दर्शन होऊ शकत नाही. आणि अनुसरणासाठी तर हे अनिवार्य आहे. अनुसरणासाठी हे अनिवार्य आहे. ही जी मिथ्या धारणा मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होत असते ती अधिकांश स्वरूपात त्याच्या स्वतःच्या अकुशल चित्ताच्या परिणामाने उत्पन्न होत असते. काही अंशी त्याच्या बॅकग्राऊंडचा परिणामही असू शकतो, परंतु अधिकांश, मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे अधिकांश
ज्या मिथ्या धारणा मनुष्य धारण करतो, तर त्याच्या स्वतःच्या चित्तात उत्पन्न झालेले ही जी कामदृष्टी भवदृष्टी आहे, या परिणामाने तो धारण करतो. भगवंतांनी म्हटलेलं आहे, आपण सर्व जाणतात, महामंगलच्या उपदेशामध्ये, असे वनाच बालान, तुमच्या कुशल मार्गामध्ये बाधा उत्पन्न करणारे जे जे काही अडथळे असतात, ते सर्व अडथळे दूर करूनच एखादा मनुष्य कुशलतापूर्वक मार्गक्रमण करू शकतो. शील धारण केले, परंतु ते परिपक्व व्हावे यासाठी, ते अबाधित राहावे यासाठी सदाचरण अवलंब केला. हे सदाचरण परिपक्व होत जावे, विकसित होत जावे आणि ते अबाधित राहावे यासाठी मात्र समाधी, कुशल चित्ताची एकाग्रता ही अनिवार्य आहे. आणि ही 3 स्वरूपात, योग्य प्रयत्न, हे सदाचरण अबाधित राहावे यासाठी केलेले, अर्थपूर्ण जागरूकता आणि कुशल चित्ताची एकाग्रता. समाधी भावनेला विकसित करण्याने ज्या काही मिथ्या धारणा असतील, समाधी भावनेत स्थिर होण्याने ज्या काही मिथ्या धारणा असतील, मनुष्य त्या मिथ्या धारणा सहजपणे दूर करू शकतो. कुशल चित्ताचे जे परिणाम आहेत, ह्या ज्या काही मिथ्या धारणा आहेत, त्या अधोगतीचे कारण ठरल्या आहेत. भूतकाळात जेव्हा मनुष्य स्वतःचा परिशोध घेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा जेव्हा जेव्हा अधोगतीचा अनुभव मनुष्याने केला असेल, तेव्हा तेव्हाच्या प्रसंगाचे स्मरण करून मनुष्य त्याचे परिणाम मात्र मिथ्या धारणाच त्याचे कारण आहे असे जाणून ही मिथ्या धारणा जर दूर करू शकतो, दूर करतो, तो पराक्रम करतो, त्यासाठी स्मृतिमान राहतो, तरच कुशल चित्ताची एकाग्रता तो धारण करू शकतो. अर्थात तृष्णेला वाढविण्याचे, तृष्णा विकसित होण्याचे हे सुद्धा एक कारण आहे. आणि चौथे म्हणजे अविद्या, अविद्या दृष्टी. ही अविद्या, पूर्वी आपण ऐकले आहे की अविद्या, ढवळ भाषेत आपण त्याला अज्ञान जरी म्हटलं असेल तरी अविद्या, भगवंतांनी अनेकदा संकेत दिले आहेत. ही अविद्या पुन्हा पुन्हा मनुष्याला तृष्णेकडे वळविणारी आहे. आणि ही तृष्णा समाधीसाठी बाधक आहे, कुशल चित्ताच्या एकाग्रतेत बाधा उत्पन्न करणारी आहे. ही अविद्या म्हणजे चतुरार्य सत्याला न जाणणे. बघा, पूर्वी देखील आपण असे पाहत आलो आहोत की भगवंतांनी जो काही मार्ग उपदेशलेला आहे, तो संपूर्ण मार्ग कसा एकमेकांशी संबंधित आहे. ही जी भगवंतांच्या उपदेशाची एक विशिष्टता आपण त्याला म्हणूया, हे सर्व मार्ग एकमेकांशी संबंधित आहेत, सुसंबंध आहेत. इथे कुशल चित्ताची एकाग्रता पाहत असताना अविद्या ही त्यामध्ये बाधा निर्माण करणारी आहे, तृष्णेच्या रूपात. आणि मग ही अविद्या जर काय असेल, तरी ही अविद्या काय आहे,
चतुरार्य सत्याला न जाणणे ही अविद्या. आणि मग आपण जे पाहत आहोत अष्टांगिक मार्ग किंवा सम्यक समाधी, ही समाधी, ही सम्यक समाधी, हे अष्टांगिक मार्ग चतुरार्य सत्याचा केंद्रबिंदू आहे. इथे आधी ते जाणावे की आधी हे जाणावे हे महत्वपूर्ण नसून, मार्गक्रमण करत असताना, मार्ग अनुसरण करत असताना जे उत्पन्न झाले ते आधी जाणले पाहिजे. आणि ते जाणत असताना त्याशी संबंधित असणारे जे संस्कार उत्पन्न होतात ते आपसुकच मनुष्य हा जाणून घेतो. ही अविद्या दृष्टी तृष्णेला उत्पन्न करणारी आहे. आणि मग ही अविद्या दुःख न जाणणे, दुःख समुदय न जाणणे, दुःख निरोध न जाणणे आणि दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग, मध्यम मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग न जाणणे म्हणजे अविद्या. आणि ही अविद्या, ही अविद्येची असणारी दृष्टी, ही जी दृष्टी आहे ही तृष्णेला वाढविणारी आहे. आणि तृष्णा ही समाधी मार्गामध्ये बाधा उत्पन्न करणारी आहे. पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे जे काही 4 घटक आपण पाहिले की तृष्णेला विकसित करणारे आहेत, हे 4ही असणारे घटक मनाला अस्वस्थ करणारे आहेत, मनाला विचलित करणारे आहेत, अशांत करणारे आहेत, भयभीत करणारे आहेत. आणि मग जो कोणी व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, अशांत असतील, विचलित असतील, भयभीत झालेले असतील, तर त्यांच्याद्वारे शारीरिक आणि वाचिक दोन्ही प्रकारचे कुशल चित्ताचे विचरण हे असंभव आहे. कुशल चित्ताच्या एकाग्रतेला हे असंभव आहे. आणि म्हणूनच कुशल चित्ताच्या एकाग्रतेमध्ये, समाधी मार्गामध्ये ज्या काही बाधा उत्पन्न होत आहेत त्या संपूर्ण या सर्व प्रकारच्या तृष्णेच्या परिणामाने होत आहे. हे जाणून चित्ताची एकाग्र अवस्था ही सदैव कुशल राहावी, यासाठी मग पूर्वी म्हटल्याप्रमाणे शारीरिक, वाचिक आणि मानसिक हे जे मौन आहे हे समाधीचा आधार ठरलेले आहे. आणि म्हणून चालत असताना, उभे असताना, बोलत असताना, विश्रांती करत असताना, अन्न सेवन करत असताना, पाणी ग्रहण करत असताना, मलमूत्र त्यागत असताना, कोणत्याही क्षणाला कुशल चित्ताची एकाग्रता ही अत्यंत अनिवार्य. हे चित्त कुशल आहे असे मनुष्याला केव्हा जाणता येईल, तर हे चित्त कुशल आहे त्याचे परिणाम जाणून एखादा मनुष्य ही एकाग्रता धारण करून, एखादा मनुष्य हा या चित्ताचे जे परिणाम आहेत ते परिणाम अनुभव करतो, तरच एखादा मनुष्य समाधी या अंगाला परिपूर्ण अनुभव करतो. भगवंतांनी म्हटलेलं आहे की ही समाधी
प्रज्ञा पुष्ट करणारी आहे ही समाधी. ज्ञानात विशुद्धीचे ज्ञान दर्शन करून देणारी आहे. बुद्धत्वाच्या ज्ञान मार्गामध्ये स्वयं शास्ता भगवान सम्यक संबुद्ध यांनी वर्णन केलेला त्यांचा तो अनुभव आपण या सुपात जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही त्याची अंतिम कडी असेल. ही सर्व प्रकारे या 4 स्वरूपामध्ये जसे कामदृष्टी, भवदृष्टी, मिथ्यादृष्टी आणि अविद्यादृष्टी जर एखादा मनुष्य याला दूर करतो, यातून मुक्त होतो, तर मात्र निश्चितच एखादा मनुष्य हा तृष्णेच्या त्या पुराला पार करून जातो. थोडक्यात जी आसक्ती आहे ती मनुष्याला कुशल धर्मापासून, कुशल स्वभावापासून विरक्त करणारी, दूर करणारी आहे. जी आसक्ती आहे ती मनुष्याच्या मनाला अकुशल धर्मामध्ये रममाण करण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. आणि थोडक्यात ही आसक्ती म्हणजेच तृष्णा. प्रथम उपदेशात भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना संबोधित करत असताना जे म्हटलेलं आहे, यायं तन्हा पोनो भाविका नंदिराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयतीदं काम तन्हा भवतन्हा विभवतन्हा. भगवंतांनी म्हटले, भिक्खूंनो, हा जो दुःख समुदय आहे, आपण समाधी हा मार्ग जाणत आहोत दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग म्हणून. तेव्हा हे दुःख उत्पन्न कसे होईल त्याची ओळख होणे गरजेचे आहे. आणि भगवंतांनी म्हटले, भिक्खूंनो, हा जो दुःखाचा समुदय आहे, पुन्हा पुन्हा चित्ताला ते कर्म करण्याकरिता, उत्पन्न करण्याकरिता, ते कर्म करण्याकरिता प्रेरित करणारी आहे. उत्पन्न झाल्यानंतर त्याला दिलासा देणारी आहे, त्याचे अभिनंदन करणारी आहे. हे जर काही आहे तर ती आहे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. भगवंतांनी म्हटले आहे की या अकुशल चित्ताला दूर करावायचे असेल, या अकुशल चित्ताला जर नष्ट करावायचे असेल, तर जसे उदाहरणाने पाहिले आपण की एखाद्या महापुरात उतरलेला मनुष्य अर्ध्या धारेत गेल्यानंतर, अर्ध्या प्रवाहापर्यंत गेल्यानंतर जर हातपाय हलवणे बंद करतो तर तो नदीच्या पुरात वाहून जातो. सुरुवातीला महापुरात उतरण्याआधीच पलीकडच्या किनाऱ्यापर्यंत जाण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असा विश्वास करूनच जर एखादा मनुष्य न थांबता पलीकडच्या किनाऱ्यावर जाईपर्यंत सतत प्रयत्न करत राहतो, हात पाय हलवतो, तर तो मनुष्य हा महापूर पार करून जाऊ शकतो. हा मनुष्य या महापुराला पार करू शकतो. अगदी त्याप्रमाणे कुशल चित्त
उत्पन्न व्हावे आणि ते अबाधित असावे यासाठी अर्धे अधुरे प्रयत्न उपयोगी पडणारे नाही. जे प्रयत्न धारण केलेले आहेत, त्या प्रयत्नाला अंगीकारलेले आहे, ते शेवटपर्यंत कायम असावेत हा त्याचा आधार आहे. आपण आधी जाणून घेतल्याप्रमाणे की सदाचरण शील हा समाधीचा आधार आहे. मग जर शील समाधीचा आधार आहे तर शील हे कधी बाधित होता कामा नये. जिथे शील बाधित होईल तिथे समाधी बाधित होईल. भगवंतांनी म्हटलेलं आहे की शील परिभावतो समाधी महफलो होती महानिसंसो. शील परिभावित करण्याने, परिपूर्ण करण्याने, शील मार्गाची परिपूर्ण भावना करण्याने आणि योग्य रीतीने सराव करण्याने, अभ्यास करण्याने जी समाधी मनुष्याला लाभते ती समाधी महाफलदायिनी आहे, महाकल्याणकारिणी होत आहे. शील परिभावतो समाधी महफलो होती महानिसंसो. समाधी आणि शील हे सुसंगत कसे आहेत भगवंतांनी वर्णन केले. इति शीलं इति समाधी इति पඤ्ञा. हे शील आहे असे तर मनुष्याने आधी जाणले पाहिजे. हे सदाचरण आहे. एखादा मनुष्य हे शील आहे असे कसे जाणतो तर पहिल्यांदा ते धारण करतो. जे धारण केले त्याला जागरूक राहून अर्थरूपाने, योग्य अर्थाने जाणतो आणि अर्थरूपाने जाणून हे माझ्यासाठी कल्याणकारक आहे असे स्वतःच्या मनाला पटवून घेतो आणि त्याप्रमाणे तो अवलंब करतो. तर हे शील आहे असे एखादा मनुष्य पूर्णपणे अनुभव करू शकतो. ही समाधी आहे. हे सदाचरणच कुशल चित्ताच्या एकाग्रतेचा आधार आहेत. आणि मग भगवंतांनी म्हटले की जो शील आणि समाधी अवस्थेला अभ्यासपूर्ण म्हणजे भावनेच्या मार्गाने सराव करून अभ्यासपूर्वक सतत आणि सतत अकुशलाला दूर करण्याचा जो सतत छंद धारण करतो तर तो मनुष्य समाधी मार्गामध्ये रममाण होऊ शकतो. पඤ्ञा परिभावतो चित्तं सम्मदेव आसवेहि विमुच्यति. आणि मग भगवंतांनी म्हटले की प्रज्ञा परिभावित होण्याने, प्रज्ञा परिपक्व होण्याने जे चित्ताचे आश्रव आहेत ते पूर्णतः विमुक्त होत जातात. आणि मग पूर्वी आपण म्हटल्याप्रमाणे, पाहिल्याप्रमाणे की जोपर्यंत आश्रवात असणारे चित्त आहे, जोपर्यंत चित्त आश्रवात असेल तोपर्यंत ते अस्वस्थ आहे, भयभीत झालेले आहे, अशांत आहे. आणि अशा अशांत चित्ताला कधीही, जी अशांत अवस्थेत, भयभीत अवस्थेत, विचलित अवस्थेत जी काही एकाग्रता चित्ताची असेल ती मात्र घातपाताचे कारण ठरणारी आहे, अधोगतीचे कारण ठरणारी आहे.
शीलं समाधिपन्यास विमुक्ति अनुत्तरा अनुबुद्धा इमे धम्मा गौतमेन यशस्विना. शील, समाधी, प्रज्ञा आणि विमुक्ती हा जो धम्म आहे, हाच धम्म बुद्धत्वाचा अनुभूत करून देणारा आहे. हाच धम्म बुद्धत्वाचा बोध करून देणारा आहे आणि हा सनातन धम्म. हा धम्म अतीत काळातही हाच होता, हा धम्म अनागत काळातही तोच, आणि पचुपन्न काळातही तोच आहे. भगवंतांनी म्हटले, हे जे उपादान आहे हे समाधीला बाधा उत्पन्न करणारे आहे. कार्यकारण सिद्धांतात भगवंतांनी जे काही वर्णन केले, जे काही ज्ञान बुद्धत्वाचे आहे कार्यकारण सिद्धांताचे, त्यामध्ये जर एखादा मनुष्य एकाग्र होतो तर एखादा मनुष्य स्वतःचे जीवन जगण्यामध्ये त्याची असलेली जी कुशल अवस्था आहे ती जाणू शकतो. हे माझे जगणे कुशल आहे हे मात्र मीच जाणू शकतो. माझ्या कुशल जगण्याच्या मार्गात जी बाधा उत्पन्न झाली आहे ते देखील मीच जाणू शकतो. असे म्हणून जो कोणी मनुष्य कुशल चित्ताची एकाग्रता धारण करतो तर तो मनुष्य प्रज्ञा मार्गाला प्राप्त करू शकतो. बौद्ध दर्शनामध्ये समाधी हा प्रमुख आधार ठरलेली आहे. चित्तवृत्ती निरोध यासाठी समाधी आधार ठरली आहे. जे चित्ताच्या ज्या असंस्कृत असलेल्या वृत्ती आहेत, जे छंद आहेत, त्याला रोखण्यासाठी कुशल चित्ताची एकाग्रता ही महत्वपूर्ण ठरलेली आहे. जेव्हा एखादे मन आश्रमातून विमुक्त झालेले असेल, आश्रमांचा क्षय झालेला असेल, तेव्हा त्या मनाची शांती म्हणजेच चित्ताची अवस्था कुशल आणि एकाग्र असणारी आहे. तेव्हा त्या मनाची निर्मळ अवस्था हीच मनुष्याची अंतर्दृष्टी विकसित करणारी आहे. ही अंतर्दृष्टी विकसित होण्यानेच एखादा मनुष्य एकाग्रतापूर्वक आपल्या मनुष्य जीवनाच्या श्रेष्ठतेचे दर्शन करू शकतो आणि त्यातून भगवंतांनी सांगितलेल्या श्रेष्ठ मार्गाचा अवलंब करीत करीत आपल्या मनुष्यत्वाची सिद्धता, श्रेष्ठता तो धारण करू शकतो. आपण आतापर्यंत पाहत आहोत तथागतांचा हा जो प्रथम उपदेश आहे तो संपूर्ण ज्ञानाचा आधार आहे. सर्व प्रकारे मनुष्याच्या
जीवितार्थाची जगण्याची उकल करून देणारा आहे. हे जर एका मनुष्याने, एखाद्या व्यक्तीने, पुरुष अथवा स्त्रीने जाणले तर आपली श्रद्धा त्याप्रती विकसित होईल. तथागतांनी जो काही मार्ग उपदेशिलेला आहे तो संपूर्ण मार्ग सम्यक आहे, अर्थपूर्ण आहे, यथोचित आहे, जो मनुष्यत्वाच्या विकासासाठी अनिवार्य आहे. सुख, समाधान आणि शांततेने जीवन जगण्यासाठी अनिवार्य आहे. भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तनामध्ये अतिशय सूक्ष्म असे विश्लेषण केलेले आहे. बुद्ध तत्वाचे वर्णन करत असताना बुद्ध उपदेशाला जाणून घेत असताना कोण्याही मनुष्याला तथागतांच्या या प्रथम उपदेशाला आधार मानल्याशिवाय, अर्थात सर्वप्रथम तर भगवंतांचा हा प्रथम उपदेश सखोल जाणून घेणे अनिवार्य आहे, आवश्यक आहे, तरच एखादा मनुष्य बुद्ध तत्वज्ञानाशी परिचित होऊ शकतो आणि त्या तत्वज्ञानाचे अनुसरण करून आपले जीवन सुखमय बनवू शकतो. आज आपण जे काही श्रोते या ठिकाणी उपस्थित आहात, आपणा सर्व उपस्थितांच्या प्रती, विश्वातील तमाम मानवमात्रांच्या प्रती, सर्व प्रकारच्या सत्वरूपांच्या प्रती पुनश्च एक बार अनंतापार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगल कामना. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल हो. पठारे सर. हा म्हणते रेकॉर्डिंग एक सेकंड म्हणते माईक तुमचा अनुमोदनाचा आवाज आला. एक सेकंड म्हणते एक सेकंड हा जरा ते दोन मोबाईल कनेक्ट केलेले आहेत ना, तर आनापानमुळे दोन मोबाईल कनेक्ट करायला लागतात, थोडासा त्याला जरा वेळ लागतो. हा भाऊ. हा, धन्यवाद भंतीजी. सर्वांकडून साधुवाद. आपण सर्वांच्या प्रति मंगल कामना करूया. जे कार्यकर्ते किंवा इतरही सगळे लोक आजारी असतील ते आजारातून बरे हो. ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्यांच्या प्रति आदरांजली आणि कुटुंबाच्या प्रति मंगल कामना. सर्व प्राणी मात्रांच्या प्रति मंगल कामना, शत्रू आणि मित्रांच्याही प्रति मंगल कामना करण्यासाठी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के
और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। निर्भय हो निर्भय न बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया, संघं पूजेमि। सर्वांना जय भीम। उद्या सोमवारी भालशंकर, राजेंद्र भालशंकर हे पाली प्रशिक्षण, पालीच्या विषयीचं प्रशिक्षण उद्या दर सोमवारी देतील। तेव्हा आपण उद्याला बरोबर 7:20 पासून तर 7:30 पर्यंत 10 मिनिट आनापानसती होईल आणि 7:30 ते 8:30 पर्यंत पालीचा वर्ग चालेल। आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो। आणि काही सूचना असल्यास आदरणीय पाठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पाठारे सर। धन्यवाद भाऊ। वंदनीय भिक्खू विनय बोधिप्रिय,
यांनी आज आपणास जी धम्मदेशना दिली त्याबद्दल बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने तसेच सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींच्या वतीने बंतेंचे खूप खूप आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती मोदी यांचे देखील अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज 113 उपासक उपासिका बंधू भगिनी या व्याख्यानासाठी जॉईन झाले होते. त्या सर्व 113 बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो. उद्या भेटूया. आदरणीय राजेंद्र भालशंकर यांना आपण ऐकूया. त्यांचं व्याख्यान असणार आहे पाली भाषा प्रशिक्षण या विषयावर. 7:30 वाजता याच लिंकवर नक्की जॉईन करावे असे आपणास आवाहन करतो. आणि आजचे व्याख्यान संपले असे जाहीर करून थांबतो. पुनश्च नमो बुद्धाय. सविनय सप्रेम जय भीम. धन्यवाद. गुड नाईट.